माझी आई पेशंट आहे, आम्हाला रस्ता नाही जवळ, तिथं काही नाही आहे. ती लोक मध्येच अडवून सगळं शेड मारून घेतलं आहे त्यांनी. आणि आम्ही कसं यायचं, कसं जायचं. आणि आमचे घरात पेशंट आहेत, ते आई वडील दोघं बी. ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, गाडी येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही. पत्र्याचे शेड मारून घेतलेत त्यांनी. आमची स्वतःची जागा असून आम्हाला हे सगळं सहन करावं लागते कारण नसताना. हां, आता आम्ही इतक्या दिवस आमचे आई वडील थकले, ते आता काही करू शकत नाहीत, लढू शकत नाही. आम्ही त्यांची मुलं आहे. मग आम्ही बोलणार नाही तर काय करणार. आणि बोलायला गेलं की ते भांडतात, शिव्या देतात वगैरे. रोज त्यांचं चालू आहे, रोज आम्हाला बोलतात. नगरपालिकेकडनं त्यांना घरं भेटले ती, ही भेटले ती, तिथं जाऊन राहायचं का नाही, ती इथंच हे करतात, आम्हाला त्रास देतात सगळ्या गोष्टीचं. गेल्या एक महिन्याभर त्यांनी नमस्कार, मी सदर बाजारचा देवराज कामाटी, सदर बाजारचा रहिवासी आहे. 246, 247, 248 आणि 248B आणि 247 ह्या सर्व मिळकतधारक आम्ही इथं बसलेलो आहे. आमचा मुख्य विषय असा आहे की आमच्या दारासमोरील जी नगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या अतिक्रमण आहे त्यांना घरकुल मिळूनसुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलेले नाहीत. उलट आता गेल्या महिन्याभर ते वाढवत आहेत. आणि आम्ही वारंवार नगराध्यक्षांना याची सूचना देतो आहे की बाबा रोज अर्ज करतो आहे की रोज ते वाढवत आहेत, कृपया याच्यावर लक्ष द्या. कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, नुसतं येऊन सर्वे होतो आहे आणि त्याच्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही. आणि याचा मानसिक त्रास आम्हाला होतो आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत. ताबडतोब ते अतिक्रमण काढून मिळावं आणि तो सदर भाग सुशोभीकरण करून मिळावा. आम्हाला रस्त्याला येण्या जाण्याचा रस्ता खुला करावा, चेंबर काढून मिळावा. जे काय नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्या. आमचीच प्रॉपर्टी आम्ही आता बिल्डरला देऊन आम्ही तिथं मोठी बिल्डिंग काढली आहे. त्यांना सांडपाण्याची सोय नाही. आम्ही सगळ्या नगरपालिकेचे कर भरलेत, नगरपालिकेच्या परवानग्या काढल्यात. तर आम्हाला रितसर ज्या नगरपालिका सुविधा दिल्या पाहिजेत त्या. राम कामाठी. हां, माझं नाव रवींद्र राजाराम कामाठी. आम्ही सदर बाजार लक्ष्मी टेकडीचं रहिवासी आहे. प्रॉपर आमची स्वतःची जागा आहे वडलोपार्जित. 245, 246, 247 आणि 246B असे सगळे प्लॉट आमचे स्वतःच्या मालकीचे आहेत. आम्ही सरकारला दरवर्षी घरपट्टी वगैरे वेळेवर भरतो, सगळं भरतो. तरी पण देखील नगरपालिकेची माणसं आमच्याकडे लक्ष देत नाहीत. आमच्या सांडपाण्याची व्यवस्था काही केलेलं नाही. आमच्या घराच्या शेजारी 409 ओपन प्लॉट आहे, तर तिथं सगळे अतिक्रमणं केलीत तिथल्या माणसांनी. आणि त्यांचे काही स्वतः नसताना आम्हाला जायला यायला रस्ता देत नाहीत ते. म्हणजे आम्ही घरपट्टी भरून आम्हाला जायला यायला रस्ता नाही. हां, आमच्या आत्ता तिथं अपार्टमेंट केली, घरपट्टी भरली 6.5 लाख रुपये. प्लॅन सँक्शनला 90 लाख रुपये भरलेत नगरपालिकेला. हां, आणि एवढं करून आता तिथं 24 फ्लॅटची अपार्टमेंट झाली. त्यांचं सांडपाणी जायला पाईपलाईन टाकायला देणार ती माणसं सरकारी जागेतनं. हां, आता त्या 24 फ्लॅटची घरपट्टी कुणाला भेटणार आहे? नगरपालिकेलाच भेटणार आहे ना, का आम्हाला भेटणार आहे? मग असं स्वतःचं नुकसान नगरपालिका करून सुद्धा लक्ष देत नाही म्हटल्यानंतर आम्ही काय करावं? नगरपालिकेचा जो भाग आहे त्या नगरपालिकेमध्ये आता लोक बसले आणि त्या माणसांनी अक्षरशः म्हणजे त्यांना घरं भेटून सुद्धा ह्याला पोराला, सुनाला, नातवाला सगळ्यांना घरं बांधलेत तिथं त्यांनी. हां, आता नातवाच्या पोरांना पण घर बांधून द्यायचं चाललंय त्यांचं तिथं. ही काही वडार समाज आहे, काही HC मधले आहेत, बॅकवर्ड क्लासमधले आहेत. म्हणजे सगळ्या समाजाची माणसं आहेत, अशी एकाच समाजातली माणसं नाही. सातारकर नाही, ते सातारकर त्यांची स्वतःची घरं सुद्धा साताऱ्यात आहेत. नगरपालिकेचे लाभार्थी आहेत, प्रत्येकाला घरं मिळाले आणि त्यांच्या स्वतःच्या घरं पण प्रॉपर्टी पण आहे स्वतःची त्यांची प्रॉपर्टी आहेत सगळ्यांची. उगीच आमची पिळवणूक आम्हाला मानसिक त्रास द्यायची काम चालू आहे. रस्ते अडवायचे विनाकारण.